झालं. सर्वांना जय श्रीराम, ओम नमो नारायण, हर हर महादेव. माझ्या या सनातन ओंकार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या आता येणाऱ्या 28 तारखेला वार शुक्रवारला रक्षाबंधन म्हणजेच त्याला आपण नारळी पौर्णिमा किंवा राखी पौर्णिमा हे देखील म्हणतो. तर बऱ्याच व्यक्तींच्या मनामध्ये शंका असतात की भद्रा आहेत का किंवा भीतीपात आहे का. तर त्यामध्ये सांगायचं कारण म्हणजे एक आहे की भद्रा ह्या राखी पौर्णिमेला येत असतात किंवा बऱ्याच वेळेस येत पण नाही. तर भद्रा ही कोण आहे, तर ही शनी महाराजांची बहीण आहे. जर तिचं रूप जर पाहायला गेलं तर तिचं रूप आकरा आणि विकराळ आहे, क्रूर आहे. म्हणून त्याला आपण एखाद्या किंवा विष्टी भद्रा म्हणू शकतो आपण त्याला. आणि त्याचा मुहूर्त जर पाहायला गेलं तर राखी बांधण्यासाठी कुठल्याही मुहूर्ताची आवश्यकता नसते. आपण ती राखी पौर्णिमा हा जो सण आहे, हा रक्षाबंधनाचा सण आहे, तर तो आपण सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अंदाजे 7 किंवा त्याच्या पुढेही 9 ते 10 वाजेपर्यंत आपण ही रात्रीच्या 9 ते 10 वाजेपर्यंत ही राखी पौर्णिमा आपण साजरी करू शकतो. यामध्ये कुठलेही पथ्य पाळण्याची आवश्यकता नाही, भीतीपात भद्रा वगैरे पाळण्याची आवश्यकता नाही. भद्रा या राखी पौर्णिमेला निषेध आहे. त्यामुळे याचा कुणीही विचार करायची गरज नाही. अशाच नवीन माहितीसाठी या सनातन ओंकार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.